नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. मूग डाळीची भजी तर आपण नेहमीच खातो आणि यामध्ये सोडा, इनो, तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ एवढंच नाही तर कडकडीत तेलाचं मोहनसुद्धा वापरलेलं नाही, तरीसुद्धा आपली भजी दुप्पट फुलली जातात. नेहमीची पद्धत वापरण्यापेक्षा थोडी वेगळी पद्धत वापरलेली आहे. या पद्धतीने तुम्हीसुद्धा ही भजी तयार करून बघा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यासाठी आता बघा आपण काय केलेलं आहे, एक वाटी मुगाची डाळ मी इथे 1 तास आधी भिजत घातलेली होती. 1 तासामध्ये डाळ छान अशी भिजली जाते. तुम्हाला घाई असेल तर थोडं गरम पाण्यामध्येही तुम्ही डाळ भिजत घातली तरीही चालेल. तर आता ही भिजलेली डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत. डाळ भिजत घालतानाच मी 2 ते 3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यामधलं पूर्ण पाणी आपल्याला झारून मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे. यामध्ये जास्तीचं पाणी आपल्याला अजिबातही राहू द्यायचं नाही. डाळ भिजलेली असल्यामुळे आपल्याला ती बारीक करताना यामध्ये जास्तीच्या पाण्याचा वापर करायचा नाही. आता इथे आपण 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचे असे 2 लहान तुकडे घेतलेले आहेत. आता यामध्येच आपल्याला हिरवी मिरचीसुद्धा घालायची आहे, म्हणजे डाळीसोबतच हे सर्व बारीक केल्या जाईल. तर इथे परत सांगते की डाळ बारीक करताना आपल्याला अजिबातही यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, कारण भिजलेली डाळ असल्यामुळे ती छान बारीक होते. तर इथे बघा डाळ आपली बारीक करून झालेली आहे आणि डाळीमध्ये आपण डाळीचे असे छोटे कण राहू दिलेले नाहीत. छान डाळ ही बारीक करून घ्यायची, कारण यामध्ये सोडा, इनो, तांदळाचं पीठ आपण काहीही वापर करणार नाही आहोत. याला बेसन पिठाचाही वापर इथे होणार नाही या भज्यांमध्ये. त्यासाठी डाळ बारीक करणं खूप गरजेचं आहे. तर इथे बारीक केलेली जी पूर्ण डाळ आहे ती आपण एका पसरट भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर इथे पूर्ण डाळ बघा आपण काढून घेतलेली आहे आणि इथे ही ट्रिक आहे आपली, की आपल्याला जी डाळ आहे ती चांगली फेटून घ्यायची आहे. हीच स्टेप जी आपण करणार आहोत ही खूप महत्त्वाची आहे. आता डाळीचा रंग तुम्ही बघू शकता आणि फेटल्यानंतर डाळीचा रंग तो सुद्धा तुम्हाला दाखवते. जितकं हे मिश्रण हलकं होईल तितकीच छान भजी तुमची फुलली जातात. ही जर स्टेप केली तर तुम्हाला अजिबातही सोडा यामध्ये वापरावा लागत नाही. तशीच तुमची भजी छान टम्म फुलली जातात. जितकं छान पीठ असं हलकं होईल, फेटल्या जाईल तितकं त्याचा जो रंग आहे हलकासा फिका व्हायला सुरुवात होते. तर बघा इथे मिश्रण किती हलकं असं झालेलं आहे आणि आपल्याला ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे. तर ही बघा आपलं मिश्रण पूर्ण फेटून तयार झालेलं आहे. तर इथे बघा अगदी भजी आपण तेलामध्ये सोडल्यानंतर सहज ती तेलामध्ये सोडली जातात. तर आता आपण यासाठी एक मसाला तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपण खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा धणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे आपल्याला घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरे आणि काळी मिरी घ्यायची आहेत आपल्याला 7 ते 8. आपल्याला हे सर्व जाडसर असं कुटून घ्यायचं आहे. इथे मिरे, धणे किंवा जिरे आपण काहीही भाजून घेतलेले नाही, कच्चेच वापरलेले आहेत. याची भरड तयार करून घ्यायची आहे आपल्याला. आपण जो हा मसाला तयार करत आहोत यामुळे भज्यांना खूप छान टेस्ट लागणार आहे. बघा ही भरडसुद्धा तुम्हाला दाखवते मी. बघा जास्त बारीक अशी नाही करायची आणि शक्य झाल्यास मिक्सरमध्ये न बारीक करता अशी खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायची. आता तयार केलेली ही जी भरड आहे ही आपल्याला डाळीचं जे मिश्रण आहे यामध्ये पूर्ण भरड घालून घ्यायची आहे. तर खलबत्त्यामधली पूर्ण जी भरड आहे ती मी घालून घेतलेली आहे. यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे. कढीपत्ता आवडत असेल तर तो तुम्ही तोही घालू शकता. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी 2 चुटकी एवढी हळद घालायची आहे. यामध्ये तुम्ही कांद्याचाही वापर करू शकता. जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर कांदाही घातला तरीही चालेल. पण मी यामध्ये अगदी मोजकं असं साहित्य घातलेलं आहे आणि हे घातलेलं सर्व साहित्य आपल्याला डाळीच्या मिश्रणामध्ये एकत्र करायचं आहे. तर आता हे पूर्ण आपण साहित्य घालून झालेलं आहे आणि भजी तयार करण्यासाठी मिश्रणसुद्धा आपलं तयार आहे. यामध्ये जास्तीचे कुठलेही मसाले किंवा साहित्य वापरण्याची अजिबातही गरज नाही. ही भजी तशीच चवीला छान लागतात. तेलही दुसरीकडे छान गरम झालेलं आहे. तर तेलामध्ये आपण भजी सोडून घेणार आहोत. बघा आता भजी घालत असतात सोडताना तेलामध्ये तिचा आकार बघा भज्यांचा आणि नंतर आकार बघा. आणि भजी घातल्यानंतर बघा ती इतकी हलकी झालेली आहेत की ती आपोआपच भजी दुसऱ्या बाजूने पलटत आहेत. त्यांना पलटवण्याची सुद्धा गरज नाही. मिश्रण छान हलकं असल्यामुळे भजी तेलावर अगदी सहज तरंगत आहेत. तर आता ही भजी दोन्हीही बाजूनी आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहेत आणि इथे गॅसची जी स्पीड आहे ती आपल्याला मीडियमच ठेवायची आहे.
मीडियम स्पीडवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत. असं केल्यामुळे भजी छान आतपर्यंत तळली जातात आणि मस्त छान आतून जाळीदार आणि बाहेरून हलकीशी कुरकुरीत होतात. तर इथे आता ही भजी बघा किती छान अशी फुलल्या गेलेली आहेत आणि आता सोबतच आपण इथे हिरवी मिरची घातलेली आहे. तिला काप दिलेला आहे मी आणि त्यामध्ये मीठसुद्धा भरलेलं आहे. तर ही मिरचीसुद्धा आपल्याला मस्त अशी तळून घ्यायची आहे. तर आता इथे बघू शकता तुम्ही भजी जी आहेत ती फुलल्या तर गेलेली आहेत आणि त्यांना रंगही किती छान आलेला आहे. तर ही अशीच भजी तळून घ्यायची आणि आता आपल्याला एका मोठ्या झाऱ्यावर भजी घेऊन पूर्ण याचं तेल झारून घ्यायचं आहे. आणि ही भजी अजिबातही तेलकट होत नाही. आहेत ना अगदी कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी. तर तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत किंवा हलक्या भुकेसाठीही ही मुगाची भजी तयार करू शकता. तर आता ही भजी आपण तयार केलेली आहे ही काढून घेणार आहोत आणि याचं पूर्ण तेल आपल्याला झारून काढायचं आहे आणि याच पद्धतीने आपण दुसरी बॅच तेलामध्ये घालून घेणार आहोत. तर अजिबातही तेलकट नसलेली ही भजी करायलाही अगदी साधी सोपी आणि झटपट अशी होणारी आहे. तर आता परत आपण दुसरी बॅच तेलामध्ये सोडून घेणार आहोत भज्यांची. आता दुसरी बॅच तेलामध्ये आपण जेव्हा तळतो त्याआधी गॅसची स्पीड मोठी करायची, तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर लगेचच गॅसची स्पीड मीडियम करून भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत. असं केल्यामुळे तुमची भजी आतपर्यंत छान तळली जातात आणि मस्त बाहेरून हलकीशी कुरकुरीत आणि आतून जाळीदार अशी तयार होतात आणि अशी भजी खायलासुद्धा छान तर लागतातच पण तेलकटही होत नाहीत. तर बघा इथे दुसरी बॅचसुद्धा आपली तळून झालेली आहे. तर आता सर्वच जी भजी आहेत ती आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत. तर आता भज्यांचा आवाजसुद्धा ऐकवते तुम्हाला. तर आहेत ना भजी अगदी खुसखुशीत झालेली आणि तोडूनही दाखवते. बघा आतून किती छान जाळीदार अशी ही भजी तयार झालेली आहेत. तुम्ही इथे सोडा न वापरताही बघा इतकी छान टम्म फुललेली अशी भजी तयार करू शकता. फक्त साधी सोपी अशी पद्धत आहे आणि या पद्धतीने नक्कीच तुम्ही एकदा ही भजी करून बघा. तर आता इथे आपली भजी तळून झालेली आहेत. सोबत हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो सॉस आणि हिरवी चटणीसुद्धा तयार झालेली आहे. तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.